वाणोजा गावात कोल्ह्याचा धुमाकूळ, 10 ते 15 नागरिक जखमी। नमस्कार, आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, आवाज जनतेचा। बघूया आजच्या काही ठळक घडामोडी। मंगळूरपीर तालुक्यातील वाणोजा गावात कालपासून कोल्ह्यानं थैमान घातलं असून गावात भीतीचं सावट निर्माण झालंय। या कोल्ह्याच्या हल्ल्यात 10 ते 15 नागरिक जखमी झाले असून त्यांना तात्काळ गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले। काही गंभीर जखमींना शेलू बाजार येथे हलवण्यात आले। गावात कोल्ह्याच्या सततच्या हालचालीमुळे नागरिकांमध्ये अफरातफर आणि भीतीचं वातावरण निर्माण झालंय। नागरिकांनी वन विभागाला तात्काळ कोल्ह्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली असून गावात सुरक्षा उपाययोजना आणि तपासणी मोहीम सुरू करण्याची गरज व्यक्त केली जाते। स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की काल संध्याकाळपासून कोल्हा गावात घुसून लोकांवर हल्ले करतोय। मुलं आणि महिलांना घराबाहेर पडायलाही भीती वाटतेय। वन विभागाकडून या घटनेची गंभीर दखल घेऊन तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे। वाणोजा गावात सध्या सावधानतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना घराबाहेर विनाकारण न फिरण्याचं आवाहन करण्यात आलंय। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी आरिफ पोपटे, कारंजा। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।